एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई पालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली. ठाण्यातील एका विकासकानं म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई पालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नाही असा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली. ठाणे शहरातील विविध समस्या तसंच पालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली. ज्या विकासकांनी 4000 चौरस मीटरच्या बांधकामं केली आहेत त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणं बंधनकारक आहे. मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकानं अद्याप 31 सदनिका म्हाडाला दिलेल्याच नाहीत. याबाबत कसरवडोली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गेल्या 3 वर्षात पालिका आणि म्हाडा प्रशासनानं विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. ठाणे महापालिकेला विविध मार्गांनी विविध विकास कामांसाठी 700-800 कोटींचा निधी मिळाला. मात्र ही कामं झाली का? कामं न दाखवता बिलं काढण्यात आली का? असे प्रश्न केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले. पालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.